असा पिळ देऊन घ्यायचा, सूत काढून घ्यायचा. इथं माझं सूतला जरा 2 भाग झाले, त्याच्यामुळे मी त्याला आता जॉईंट मारते. आपण बनवत आहोत रुद्राक्षवात. रुद्राक्षवात बनवण्यासाठी आधी आपल्याला रुद्राक्षाचे मणी तयार करून घ्यायचे कापसाचे. आता हे सूत इथं जॉईंट झालं आहे माझं. आज आपण दुधाचा बोट वगैरे लावून सुद्धा त्याला असं पीळ देऊ शकतो, पण तो मग मजबूत नाही बसत, त्यामुळे मी थोडी गाठ मारून घेतली. असा अखंड मी दोरा घेतला आणि इथं बघा रुद्राक्षाचे मणी तयार केले. असे मणी तयार करून घ्यायचे, पीळ देऊन घ्यायचा आणि कापूस बाहेर काढायचा आणि दोऱ्याला ताण द्यायचा. श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्षाची वात लावणं खूप शुभ मानलं जातं. भगवान शिवाला रुद्राक्ष, बेलपान, धोत्र्याचे फुलं, आकड्याचे फुलं, म्हणजे आपल्या रुईचे फुलं, पांढऱ्या रुईचे फुलं खूप आवडतात. त्यामुळे त्या गोष्टींची आपल्याला वाती लावायची. आता आकड्याची वात म्हणजेच रुईच्या फुलांपासून बनलेलं जे कापूस असतं ना, त्याची वात खूप प्रसिद्ध आहे, ती सुद्धा वापरली जाते. त्याचा दिवा लावला जातो. एक तर पूर्णचे पूर्ण तुम्ही रुईच्या फुलातून ते काढून घ्यायचं पराकण, आतले जे कापूस असतं बघा, आपण त्याला लहानपणी बुद्धीचे बाल म्हणायचो. तेच बुद्धीचे बाल भगवान शिवाला वात म्हणून वापरली जाते आणि ती वात अतिशय चांगली असते. त्याचा दिवा अतिशय लावलेला शुभ मानला जातो. त्याच्याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनायला सुरुवात होतात, म्हणजे आर्थिक संकटे दूर होतात आपले. त्यामुळे ती वात नक्की लावावी. आता हे बघा, आपण इथं रुद्राक्षाचे मणी तयार करून घेतलेले कापसाचे अखंड माळ तयार करून घेतलेली. तुम्ही 108 मण्यांची माळ करून असे मणी तयार करून रुद्राक्षाचे आणि त्याचा दिवा बनवू शकतो, किंवा 11 मण्यांचे किंवा 21 मणींचे किंवा 51 मण्यांचे, तुम्हाला जसं वाटलं तसं. जितका छोटा दिवा हवा तर 11 मण्यांचा करा, थोडा मोठा मीडियम साईजचा हवा तर त्यापेक्षा थोडं मोठं करा. अशा प्रकारे तुम्ही ही वात बनवू शकता. आता मी हे रुद्राक्षाचे मणी आणि तुम्ही ही माळ अशीच्या अशी भगवान शिवाच्या इथं अर्पण करू शकतात. रुद्राक्षाची माळ, कापसाची रुद्राक्षाची माळ आपण भगवान शिवाला अर्पण करू शकतो. तर तुम्ही हा एकदा घरी नक्की करून बघा. आपण वस्त्र जसं अर्पण करतो ना, त्याच पद्धतीने ही माळ अशीच्या अशी भगवान शिवाला अर्पण करू शकतो. हे बघा, अशी माळ बनवायची आणि ही माळ तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला रुद्राक्ष माळ करताना, रुद्राक्ष दिवा करताना, हे बघा तुम्हाला इथं खाली दाखवते, आपल्याला असं राऊंड करायचं आहे. हा राऊंड असं राऊंड करत गेला की हे बघा, ही कप तयार होतो बघा, कपचा आकार तयार होतो आणि यामध्ये दिवा लावायचा असतो आपल्याला. आणि एखादी फुलवात तयार करायची आणि ती अशी लावायची. या प्रकारे हे तुम्ही असं बनवू शकता. ही तयार झाली रुद्राक्षवात.